शैलेश आणि मनोज जयदुर्गा टेमगरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळतोय। तर पहिले षटक हाताळण्याकरता संघर्ष बंगलापाडा गोलंदाज सियान गोलंदाज ट्रॅक वरती बळीराम मॅचला करूया सुरुवात। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक। खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं, यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळाली। हा चेंडू निर्धावाला, पहिला चेंडू बळीरामचा फार सुरेख पाहायला मिळाला। बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत होता, अंतिम क्षणी शैलेशने बॅटचा फ्लो ओपन केला होता। अखेरकार हा चेंडू त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला नाही। निर्धाव चेंडू पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला। फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न करायचं होतं, ऑफ साइडला चेंडू निघून चाललाय, थोडासा पंबल झालं, चेंडू वेगाने निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये। डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं। अखेरकार शैलेशला 2 धावा घेण्यापासून गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला रोखता आलं नाहीये। 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत। शैलेशने अकाउंट ओपन केलं, संघाचं श्री गणेशा केलं। जयदुर्गा टिंगरपाडा संघ सर्वप्रथम डाव साकारताना मैदानाच्या आतमध्ये। फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय। सेकंड बाउन्सला चेंडू उचलला जाणार। यावेळेस एका धावेवरती शैलेशला थांबावं लागेल। मनोजची चांगली कॉलिंग झाली। पाहिलं की अंतिम क्षणी क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती विसावला जातोय, फेकी झाली आणि अखेरकार मनोजने नकार दिला। 1 धाव पूर्ण झाली। धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते। पहिलं षटक मार्गस्थ। शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुढचा फटका पाहायला मिळतोय। 1 बाउंस चेंडू निघून जाईल सीमा पार, मनोजच्या बॅट मधनं येतोय हा चौकार। सुंदर फटक्याची सजावट झाली, बरोबर मनोजच्या बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू होता, चौकार त्याने प्राप्त केला। वेगवान चेंडू पाहायला मिळाला। निर्धावाला हा चेंडू बरोबर मनोजच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं आणि अखेरकार वाईट यॉर्करचा चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळालं। गोलंदाज बळीराम याला यावेळेस चांगला चेंडू हाताळला। धावसंख्या 7 झालेली आहे। यावेळेस चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्राच्या दरम्यान पकडला जाणार। 1 धाव पूर्ण। दुसरीचा प्रयत्न मनोज करतोय आणि अखेरकार 2 धावा इथे पूर्ण झाल्या। अंतिम क्षणी क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यामध्ये यशस्वी राहिला। षटक समाप्तीचा कौल पंचांनी पोहोचवला। पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला, धावफलक आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात पाहायला मिळतो टीम जयदुर्गा टिंगरपाडा संघाची। कोणत्याही प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये। 9 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमधून पाहायला मिळतोय। तर कौतुक करावं लागेल गोलंदाज बळीराम याचं। एक चौकार खाल्ल्यानंतर देखील धावसंख्या थांबवण्यामध्ये त्याला यश आलं। 9 धावा फक्त त्याने खर्च केल्या। षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे। वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल। प्रति षटकामागे 5 मिनिटं वापरण्याकरता आम्ही तुम्हाला अवधी दिलेली आहे। बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची आहे। षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर विखुरलेलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। या आधीचं षटक पॉवर प्लेचं होतं, परंतु आता क्षेत्ररक्षकांना
भरपूर सूट आहे डीप मध्ये उभं राहण्याची. स्ट्राईकला डावकुरा शैलीचा शैलेश पाहायला मिळतोय. शैलेशच्या ऑन साइडला जोरदार प्रहार करायचं होतं. यावेळेस बॅट आणि बॉलची जुळली नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न निशाणा साधण्यामध्ये यष्टीरक्षक सज्ज झाला खरी, पंचांचा अजून इशारा आलेला नाहीये. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. फलंदाज बाद आहे. डायरेक्ट हिट झाला होता. त्यावेळेस बॅट मनोची थोडीशी बाहेरच्या बाजूला होती. अखेरकार पंचांनी योग्य तो निर्णय पोहोचवलेला आहे. रिव्ह्यू जो घेतला होता तो सक्सेस झालेला आहे. गुड डिसिजन. पहिलं विकेटचं पतन झालं. मनोज गुलविल आता मात्र डगआउटच्या आसऱ्याला जावं लागणार. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता जग्गू आला. षटक क्रमांक 2 दिलीप हाताळतो पहिल्या चेंडूवरती. त्याला त्या टीमला त्याच्या विकेट मिळालेली आहे. जग्गू आला क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. जागेवरून स्क्वेअर कट करायचं होतं. संपर्क व्यवस्थित नाहीये. अखेरकार हा चेंडू निर्धाव पाहायला मिळणार. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. अखेरकार हा चेंडू चांगला साकारण्यामध्ये दिलीपला यश आलं. ऑन साइडला चांगला फटका. गॅप भरपूर मोठी आणि या चेंडू मात्र जग्गू शांत बसणार नाहीये. जग्गूच्या बॅट मधून आला हा चौकार. हा पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये थोडासा शफल क्रॉस झाला. चेंडूच्या लाईन मध्ये आला. पाहिलं की स्क्वेअर लेग एरिया थोडासा खाली दिसतोय आणि अखेरकार त्या क्षेत्रामध्ये हा सुंदर फटका सजवला. फलंदाज जग्गू याने चौकार प्राप्त केला. धावसंख्या 4 ने पुढे सरकणार. 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट गमावल्यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा या संघाची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ 3 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. दिलीप हाताळतोय दुसरं षटक. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने निघून फटका खेळायचा. यावेळेस देखील संपर्काने डायरेक्ट हिट केला जातोय. नॉन स्ट्रायकर इंग्लंड शैलेशने चांगली कॉलिंग केली. नाखेरकार एक चोरटी धाव पूर्ण करण्यामध्ये यश आलं. 22च्या स्वरूपामध्ये आपण एक धाव ही जोडूया. धावसंख्या 14 झालेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने यावेळेस रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. वाईट करता हा रिव्ह्यू असेल. यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्ण विरोधात ताडाली. या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. तत्पूर्वी आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया.
फेअर डिलिव्हरी आहे, वाईट चेंडू नाहीये आणि अशा प्रकारे फलंदाजी करण्यास संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. फलंदाज पूर्णपणे सफळ झाला होता आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं क्रिकेट नियमावली पाहिली तर हा चेंडू वाईट दिला जाणार नाही आणि फलंदाजी करण्यास संघाचा रिव्ह्यू देखील संपलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप मार्गस्थ होणार. डावखुरा शैलीचा शैलेश त्याला सामोरे जाणार. आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू वळवण्याचं कार्य शैलेशने केलं. बॅटाने बॉलची जुळणी प्रॉपर नव्हती, चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला होता. अखेरकार ऑन साइडच्या दिशेमध्ये एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 15 झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजी करण्याकरता दिलीप सध्याच्या घडीला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार त्याच्या षटकामध्ये नक्कीच झालेला आहे, तो जग्गूच्या बॅटमधून आला होता. पुन्हा एकदा जग्गू सज्ज झालेला आहे गोलंदाजी करण्याकरता. पुढे सरसावत चांगला फटका, चेंडू निघून झाला डीप क्षेत्रामध्ये. अखेरकार यावेळेस चांगली झेल झाली आणि जग्गूला देखील आता मात्र माघारी पलटावा लागेल. धक्का लागतोय टीमगरपाडा संघाला. सुंदर फटक्याची सजावट झाली होती. पुढे सरसावत दीपेस्टा कव्हरला हा चेंडू खेळण्यामध्ये जग्गू यशस्वी झाला होता. चेंडूची उंची फार सुंदर पाहायला मिळाली, पण अखेरकार दीपेस्टा कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं झेल पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. त्यांनी कॅच पकडली देखील आणि जग्गूच्या खेळीचा अंत झाला. क्रमांक 4 वरती योगेश आला फलंदाजी करण्याकरता. आता ही जोडी फार महत्वाची जोडी आहे. टीम जयदुर्गा टीमगरपाडा संघाची दोघांकडे चांगली ताकद आहे. प्रति चेंडू मागे सुरेंद्र येतोय गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असेल. यावेळेस शफल झाले, यावेळेस शफलवरून फटका खेळायचा होता. संपर्क नाही आहे, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही, सरळ यष्टांच्यावरून विसावला जाणार. तिसऱ्या षटकाची सुरुवात फार सुंदर करतोय गोलंदाज सुरेंद्र. निधाव चेंडू आला. खोलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं होतं. यावेळेस पंचांकडे दाद मागितली गेली, पंच सहमत नाहीयेत. पंच सांगत आहे चेंडू अगदी टप्पा पडून जात आहे. हा देखील चेंडू निर्धावाला. यावेळेस पाहते पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलं जाते गोलंदाज सुरेंद्रच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस चुकीचा चेंडू पंच सांगत आहे चेंडू नो बॉल आहे. क्रीजच्या बाहेर हा चेंडू होता आणि ते सांगत आहेत पंच देखील. फ्रीड असणार. यावेळेस शैलीची संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं तो करणार का? धावसंख्या 16. हा चेंडू चांगला, हा चेंडू चांगला आहे. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? कोणताही चेंडू शैलेशच्या बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. प्रयत्न त्याचे चांगले पाहायला मिळतात, स्ट्रगल त्याचं चांगलं पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र चेंडू निर्धावाला. बरोबर एस्टेनच्या वरना जाणारा चेंडू होता. पंच देखील सांगत आहेत शैलेश यावेळेस अडचणीमध्ये आहे आणि त्याच्या बॅटला बॉल लागत नाहीये. खोलवट टप्प्याचा चेंडू दिशा दाखवली. चॉपच्या अंदाजामध्ये चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक योगेशने पूर्ण केली, दुसरी करता योगेश इंटरेस्टेड नाही आहे आणि एकच धाव मिळणार. नक्कीच जेव्हा तुम्ही धाव घेता तेव्हा दोघांनाही क्रीज सोडणं गरजेचं आहे. योगेश तयार.
फुलटॉस चेंडू ऑन साइडला चांगला फटका पुढे सरसावत त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं एकाच ऍक्शन मध्ये चेंडू पकडला जाणार दुसरीचा प्रयत्न आणि बघा काय झालंय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण झाल्या कदाचित चेंडू जर डायरेक्ट जाऊन इस्टर्न वदळला असता तर चित्र काहीतरी वेगळं असतं फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे योगेशला रेसच्या मधून आपण धावायचं नाहीये फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे यावेळेस जागा बनवून खेळवायचं होतं पंच सांगत आहेत हा चेंडू निर्धाव आहे षटकाची समाप्ती होणार 19 धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळतोय 18 चेंडूचा खेळ झालेला आहे फक्त आणि फक्त 19 धावा या लावण्यामध्ये यश आलं टीम जयदुर्गा टिमगरपाडा संघाला 1 धाव एक्स्ट्रा आहे आपण जर बॉलांची गणना केली तर यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्ण विरोधात ताडाली थोडी संघ नाही का इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होणार मधुकर येतोय शैलेश पुन्हा एकदा सामोरे जाणार यावेळेस जागेवरून कट करायचं होतं संपर्क झालेला आहे आणि पंचांनी देखील आम्हाला इशारा पोहोचवलेला आहे की बॅटची कडा शैलेशची लागलेली आहे आणि अखेरकार स्ट्रगल जो करत होता शैलेश ती स्ट्रगल आता संपलेली आहे कारण शैलेशची विकेट इथे पाहायला मिळाली निकेतन येतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस शैलेशने थोडंसं नाराज केलं नो टीम मीटिंग चला आपण वेळेसंबंधी थोडंसं सहकार्य करायचं टीम मीटिंग घ्यायची नाहीये योगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडे क्षमता आहे चांगल्या फटके खेळण्याची अंतिम षटक मार्गस्थ मधुकरने पहिला चेंडू टाकला नाही यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्ण विरुद्धात ताडाली संघ आपण त्वरितच टॉस करण्याकरता यायचंय सर्वप्रथम टॉस केला तर यावेळेस ऑन साइडला चांगला फटका बरोबर फलंदाच्या रडार मध्ये होता फलंदाजाने कोणताही विलंब केला नाहीये जसा आला तसं पाठवलं सीमारेषेच्या बाहेर हा उत्तुंग षटकार धावसंख्या 25 झालेली आहे यावेळेस धावगतीमध्ये वाढ झाली कारण मैदानाच्या आतमध्ये निकेतन आला आणि काय सुंदर सुरुवात त्याने केली आल्या आल्या स्वतःला सिद्ध केलं स्वतःला प्रूफ केलं की त्याच्याकडे ती ताकद आहे ज्याकरता त्याला पाठवण्यात आलेलं आहे सुंदर षटकार यावेळेस देखील चांगला फटका अनदर गुड शॉट बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज निकेतनच्या बॅट मधनं यावेळेस वार व्हायला सुरुवात झालेली आहे सुंदर फटका पिकअप शॉट होता बरोबर चेंडू पडल्या पडल्या अगदी बॅट स्विंग काय सुंदर पाहायला मिळाला
आणि हा षटकार अक्षरशः मी म्हणेन गगनाला भिडणारा षटकार होता. सुंदर षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार खेळल्यानंतर आता मात्र निकेतन थोडीशी या मॅच मध्ये गरमी आणतोय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 31 धावा. फुलटॉस चेंडू हा देखील जाणार सीमा पार आणि अखेरकार फलंदाज हॅट्रिक पूर्ण करतो षटकाराची. निकेतन गुड शॉट. तीन चेंडू होती 3 झालेले आहेत राजू सर. 2 चेंडू बाकी आहेत. क्या 5 में 5 देखने को मिलेंगे? ही लाईन पाहावी लागेल. ही लाईन पाहावी लागेल. दॅट इज अ गुड बॉलिंग. पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला वळण घेतोय. कारण आपण शफल झालो होता. लक्षात असू द्या फलंदाज जेव्हा शफल होणार त्यावेळेस वाईट दिलं जाणार नाहीये. बघा शफलचा नियम आहे. ऑफस्टिक पूर्णपणे सोडली होती फलंदाजाने. बरोबर भरपूर शफल झाला होता. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर पंचांनी योग्य तो निर्णय आमच्याकडे पोहोचवलेला आहे. निर्धाव चेंडूवाला यावेळेस समोरच्या दिशेमध्ये 20 या शेप मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. नकेरकार ही झेल पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं. निकेतन जो कुठेतरी धोकादायक ठरत होता, डोकेदुखी वाटत होता, अखेरकार त्याला शांत केलं गेलं. फलंदाज निकेतनच्या खेळीचा अंत झाला. धक्का लागणार. नक्कीच बऱ्याचदा आपण पाहतो राजू सर का जवळजवळ फलंदाज गाड हा मिडल स्टंपला घेत असतात. खेळण्याकरता ऑफस्टिक सोडत असतात. नक्कीच जेव्हा तुम्ही बघा शफल क्रॉस पूर्णपणे होता त्यावेळेस शक्यतो वाईट दिला जात नाहीये. कारण दोन्ही पाय तुमचे बरोबर रेषेच्या कोपऱ्यावरती असतात. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर क्रिकेटचा नियम आहे ते. ज्यावेळेस शफल क्रॉस तुम्ही होता त्यावेळेस बऱ्याचदा आपण पाहिलं चेंडू वाईट दिला जात नाहीये. हे क्रिकेटचे नियम आहेत. धावसंख्या 37 झालेली आहे आणि 38 करायची आहे. चला यानंतर दोन्ही संघटक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. पूर्णा विरोधात ताडाली अशी ही लढत असेल. दोन्ही संघटक विनंती असेल पुन्हा एकदा आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. पूर्णा संघाचा संघटक आणि ताडाली संघाचा संघटक आपणास विनंती असेल म्हणून त्वरितच टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. बालाराम पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आपण टॉस करण्याकरता यायचं आहे.
दोन्ही संघाचे संगणक प्लीज आपण लवकरात लवकर यायचं आहे. ताडाली संघाचं संगणक आणि पूर्ण संघाचं संगणक. परेश आपण देखील जुळायचं आहे. बालाराम पाटील यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. अजून एक सुंदर सामना आपण या दमण नगरीमध्ये पाहणार आहोत. छापानी काटा असा कौल होणार. टॉस कोण बोलणार? ताडाली संघाचा संगणक. छापा असा कौल आहे आणि काटा आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती शोभा वाढवायची आहे. सर्वप्रथम टॉस आपण जिंकलेला आहे. मॅच देखील महत्वाची आहे. याचा काही विचार नाही. फक्त या मॅच मध्ये काय रणनीती असणार आणि निर्णय काय असणार क्षेत्ररक्षण घेऊ. कारण की सकाळपासून गोलंदाजी आमची चांगली झालेली आहे. कमी धावांवर रोखून चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. यावेळेस काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही, सेम टीम आहे. तेच गोलंदाज राहतील. खेळाडू पण तेच असतील. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी गमावलेली आहे. फलंदाजी करायची आहे. कोणत्या अनुषंगाने आता फलंदाज उतरणार आणि किती विश्वास त्यांच्यावरती असणार? नाही, ते विश्वास तर सर्वांवर ठेवायला लागेल आणि आम्ही 40+ जायचा प्रयत्न करू. टीम मध्ये काही बदलाव नाही, सेम टीम. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान हा टॉस देखील संपन्न झालेला आहे. पूर्ण संघाने टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. अडोतीस धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी बालाराम आणि कैलास, बळीराम आणि कैलास. पहिला चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगला. चांगला फटका बघायला मिळाला पण गॅप शोधता आला नव्हते ते बॅटर बळीराम याला. सिंगलने धावसंख्येचा शुभारंभ होत आहे. संघर्ष बंगलापाडा आणि जयदुर्गा टेमगरपाडा या दोन संघांमधील हा विद्यमान सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर राम नाईक. कट करायचं होतं जागेवरून चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव. खूप चांगला चेंडू बघायला मिळतोय. पॉवर प्ले षटक राम नाईक चांगली गोलंदाजी करतोय. अंदाधुंद बॅट चालवली होती. जोरदार अपील केला होता. एक धाव पूर्ण करताना बॅटर लेग बाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या हलूच पुढे जाताना 2 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 8 ते 9च्या सरासरीने धावा जोडावे लागतील प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर राम नाईक, समोर जाईल बळीराम. क्लीन बॉल. यू मिस, I will be definitely hit. ट्रिपल आबाद. अतिशय अप्रतिम चेंडू होता. इन स्विंगर बॉल झपकन आतमध्ये मुवमेंट बघायला मिळाली चेंडूची आणि इष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अशा प्रकारे पहिला बॅटर बाद होते बळीराम. धावा धावपलकावर फक्त 2 ब्रेक थ्रू मिळून देतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय आणि विकेट आपल्या संघाला मिळून दिला. राम नाईक याने विकेट टेकर गोलंदाज आहे आणि न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जाताना मधुकर.
पहिला जबरदस्त मोठा आदरा संघर्ष बंगलापाडा या संघाला दिलेला आहे. चांगली भेदक गोलंदाजी करतोय जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा पहिला गोलंदाज राम नाईक. पहिल्याच दिवसामध्ये खूप चांगला दर्जेदार खेळ सादर केला होता जयदुर्गा टेमगरपाडा या संघाने. राम नाईक एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. समोर द्याल बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मधुकर. भरपाई त्याला करावी लागेल ज्या त्याने 18 धावा दिल्या होत्या. अंतिम षटकामध्ये चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार एक मारा लेकिन सॉलिड मारा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 8. अंतिम षटक त्याने 8 आलं होतं आणि त्या षटकामध्ये त्याने 2 गडी बाद केले होते. 18 धावा खर्च केल्या होत्या. षटकार 3 ठोकले होते निकेतन याने. त्याच्या गोलंदाजीवर आता स्ट्राईक घेतल्याने पहिल्याच चेंडूवर दमदार झन्नाटेदार षटकार त्याच्या बॅटमधून आला. खातं कोलतोय षटकारांशी. धावफलकावर 8. अशा पटक्यांची आवश्यकता आहे संघर्ष बंगलापाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर राम नाईक. P1 चे हे षटक पॉवर प्लेचे षटक. चेंडूला लॉफ्ट केलंय. जग्गू झेल टिपतोय. फलंदाज बाद. काय झेल टिपलेला आहे. मधुकरला बाद करण्यामध्ये यश आलेलं राम नाईकला. अफलातून गोलंदाजी करते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज राम नाईक. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 8. गडी बाद झालेल्या 2. अजून 30 धावांची आवश्यकता. आस्किंग रन रेट हे वाढलेलं आहे. 10च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. आज मात्र सूर्यकांत मोरे संघामध्ये खेळताना दिसत नाही. जयदुर्गा टेमगरपाडा या संघामध्ये बंटा देखील नाही. कुठे ना कुठेतरी त्यांची गैरहजेरी संघाला उणीव भासते. बंटा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा संघर्ष बंगलापाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी चांगला संघर्ष करावा लागेल. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 30 धावांची अजून आवश्यकता. सुरेंद्र एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. त्याला दर्जेदार खेळ सादर करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्टँडर्ड क्रिकेट खेळावं लागेल. हाय क्वालिटी क्रिकेट खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. न्यू बॉलर शैलेश. षटक नंबर 2. दुसऱ्या षटकाला आता प्रारंभ होईल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील संघर्ष बंगलापाडा या संघाला. ह्या उलट कमी धावांचं षटक टाकावं लागेल शैलेशला. तयार बॉलिंग मार्कवर शैलेश. बाद फेरीचा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू निर्धाव. काय चेंडू टाकला होता. मुवमेंट बघायला मिळाली. बोट फिरवली होती चेंडूवर. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धावफलकावर 8. पुन्हा एकदा शैलेश. चेंडू मात्र आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे काय घडलंय. फलंदाज हिट विकेट बाद होतोय. अजून एक धक्का. संघर्ष बंगलापाडा या संघाला 3रा फलंदाज बाद होतोय. बाद होते बॅटर. हे पाहूया आपण रिप्ले मध्ये. पाय लागला स्टंपला आणि 8 विकेट स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. 3रा धक्का. धावा धावफलकावर कायम स्थिर 8.
धावसंख्या मंदावलेली आहे. धावफलकावर धावसंख्येला खीळ बसलेली आहे. जखडून ठेवलेल्या अक्षरशः दुसऱ्या षटकामध्ये शैलेश याने. पुन्हा एकदा शैलेश तयार होतो बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामोर जाईल न्यू बॅटर दिलीप. मधल्या फलीतील एक भरोशाचा खेळाडू आहे दिलीप. चेंडू टर्न केलाय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ऑन साइडला फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावफलक 9. खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी सादर केलेले आतापर्यंत. दमन स्पर्धा 2024 मध्ये बंगलापाडा आणि टेमगरपाडा. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. लोवर फुलटॉस चेंडू. फलंदाज होते पायचित बाद. लेग पीपर विकेट. अजून एक गडी बाद होते. बंगलापाडा संघाचा सुरेंद्र. ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये सुरेंद्रने देखील निराश केलेल्या संघाला आणि पाठीराख्यांना. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं लोअर फुलटॉस चेंडू होता. पायांवर जाऊन चेंडू आदळला आणि फलंदाज बाद झाला. चौथा धक्का. धावफलकावर स्थिर आहेत 9. गडी बाद झाले 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना बाळाराम. ही सर्वात भरोशाची जोडगोली खेळपट्टीवर आहे. संघर्ष बंगलापाडा या संघाची. तयार बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा शैलेश. खूप जबरदस्त गोलंदाजी करते. घातक बॉलिंग तो करताना तिखट मारा त्याचा बघायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रीडम दिलं जात नाही फटका खेळण्यासाठी. ही अचूकता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. जोरदार अपील पुन्हा एकदा केला होता. काय गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे 4 झालेला आहे. संघामध्ये एक नवीन चेतना ऊर्जा निर्माण झालेली आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा आपण जर विचार केला तर धावफलकावर कायम 9. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर नॅचरल स्विंग त्याची बघायला मिळते. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातो आणि ह्याच बरोबर शुभ आगमन झालेलं आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष धनंजय जी गवळी आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. दमन स्पर्धा 2024 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. वेलकम. तर अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची समाप्ती. धावफलकावर फक्त 9 आणि काय गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी. जबरदस्त हे षटक राहिलं. फक्त 1 धाव खर्च केली. 2 गडी बाद केले. सुपर से ऊपर गोलंदाजी बघायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. उच्च दर्जाची गोलंदाजी बघितली आपण शैलेश याची. फॉल ऑफ विकेटवर आपण नजर टाकली. पहिला फलंदाज बाद झाला होता 2 धावांवर. दुसरा 8 धावांवर. तिसरा 9 धावांवर. जबरदस्त खेळ बघायला मिळते. अजून जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. जग्गू 12 चेंडू 29 धावा. जग्गूने फलंदाजीमध्ये निराश केलं. गोलंदाजीमध्ये त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. खोदून काढलेल्या चेंडूला समोर खेळलेला आहे. मिड ऑफ चढोकम खेळला होता आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 10 लॉस ऑफ 4 विकेट. पूर्णपणे वापसी केलेली आहे इथे जेडी टेमगरपाडा या संघाने. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता. प्ले अँड मिस इन स्विंगर डिलिव्हरी. झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. फलंदाज पूर्णपणे चकित होते. बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. निर्धाव चेंडू. नक्कीच आता ऊर्जा वाढलेली असेल ती क्षेत्ररक्षकांमध्ये जेडी टेमगरपाडाच्या. कारण गोलंदाजी तशीच होते. अगदी अचूक मारा आपल्याला पाहायला मिळते.
संध्याकाळचं सत्र आहे. असं वाटलं होतं की हवा वेगवान आहे, चांगली फलंदाजी बघायला मिळेल. संघर्ष बंगलापाडा संघाकडून लॉफ्ट गेलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, लांब सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा अप्रतिम षटकार, जबरदस्त हा फटका आला. बॅटर बालारामने हा ठोकला दमदार षटकार. हवा के साथ साथ और घटा के संग संग षटकार जर बघितला तर आपण 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. धाव पलकावर धावा आहेत 16. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अजून सामना संपलेला नाही. पुन्हा एकदा जग्गू सोडून दिलेल्या चेंडूला कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता तिथे बॅटरने. फलंदाजी करणाऱ्या पण थांबा, पंचांचा निर्णय काय आहे ते बघायचं आहे. पंचांनी पाहणी केलेली आहे तिथे, यस रेफर केलेला आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. धावा धाव पलकावर काय माहित 16. रिव्ह्यू संपलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघर्ष बंगलापाडा संघाचा. बघा, तुम्ही सफल झाले होते, स्टंप सोडले होते, ऑफ स्टंप तुम्ही सोडून फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल पंचांनी निश्चितच वाईट पण नाही. दोन्ही पाय लक्षात घ्यायचं आपण. मिस टाइम फटका आहे. लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. अजून एक बॅटर बाद होतोय. धक्का संघर्ष बंगलापाडा संघाला. 5वा फलंदाज बाद होतोय. निराशाजनक कामगिरी बघायला मिळते. धावा मात्र धाव फलकावर कायम आहेत 16. विजयासाठी अजून 22 धावा बनवावे लागतील. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 22 धावा. ह्या धावा पूर्ण कराव्या लागतील हा विजय मिळवण्यासाठी. सध्या तरी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम जयदुर्गा टेमगरपाडा असं म्हटलं तरी वावगं नाही. यशवंत न्यू बॅटर. दिलीप अजूनही खेळपट्टीवर आहे. तो एक संघातील जबरदस्त विस्फोटक आणि झंझावती बॅटर आहे. त्याच्याकडे चांगली क्षमता, तो त्या कॅपॅसिटीचा प्लेअर आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट डिलिव्हरी फॉर टीम. ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. चेंडूला ड्राईव्ह केले विशेप मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तिथे एक्झॅक्टली काय घडलं, यस फलंदाज होईल धावबाद. पंच निर्णय आम्हाला सांगायचा आहे. फलंदाज बाद आहे. यस, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. यस, बरोबर आहे. तर अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 17. विजयासाठी आता अंतिम षटक 21 धावांची आवश्यकता. बघा, क्रीज तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्या. आणि जर जाणून बुजून जर फलंदाज धावत असेल तर तिथे फलंदाजाला बाद केलं तर बरोबर आहे. बाद करायचं की नाही ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने निश्चितच तो त्यांना बेनिफिट असेल, याची नोंद घ्या. तर अशा प्रकारे धावा धाव फलकावर 3 षटकांच्या अखेरीस 17. अंतिम षटक 21 धावांची आवश्यकता. जबरदस्त मजबूत स्थितीमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जयदुर्गा टेमगरपाडा संघ. पण शेवटी क्रिकेट आहे.
क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. या मॅचचा विचार केला तर सुरुवातीचे जे 3 षटक होते ना पूर्णपणे बॅकफुटला होता टेमगरपाडा या संघ. मात्र त्यानंतर आपल्याला पलटवार पाहायला मिळाला. निकेतन येऊन त्यांनी लगातार 3 षटकार खेचले आणि एक धावसंख्या सुस्थितीमध्ये नेली. आणि गोलंदाजी करताना काय गोलंदाजी करतायत टेमगरपाडा या संघाचे गोलंदाज, पूर्णपणे वापसी करून दिलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विन प्रेडिक्शन जर पब्लिकला विचारलं तर नक्कीच 60-40 असं आपल्याला सूत्र पाहायला मिळते विजयाचं. अभी नाही तो कभी नाही. 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. अंतिम षटक घेऊन येते निकेतन. अजूनही खेळपट्टीवर जोपर्यंत दिलीप राहील अशा पल्लवीत असतील. संघर्ष बंगलापाडा या संघाच्या. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पंच सामना थांबवायचा आहे. बघा तुम्हाला वारंवार हा पुकार दिला जातो की राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नंतर मग तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद विवाद होणार नाही याकडे लक्ष द्या. सबब ऐकली जाणार नाही कोणताही संघ असो. बंगलापाडा तुमचा राखीव खेळाडू इथे आलेला नाही. जो डिसिजन असेल तर तुम्हाला मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. निकेतन पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस. ब्युटिफुल बॉल. चेंडू जाते निर्धाव. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॅटवर चेंडू हवा तसा घेता आला नव्हता. अजून एक चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय निकेतन. 4 चेंडू 21 धावा. 3 षटकार नाही तर आता 4 षटकार ठोकावे लागतील. निकेतन इम्पॉसिबलला पॉसिबल करून दाखवावं लागेल. एक आला जबरदस्त हा टावरिंग सिक्सर. मी सांगितलं होतं की जोपर्यंत दिलीप खेळपट्टीवर राहील धोक्याचा इशारा असेल जयदुर्गा टेमगरपाडा संघाला. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्रिकेट खेळामध्ये निश्चितच धोक्याचं नव्हतं याला वेळ लागत नाही. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक सामना. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्क निकेतन. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर. पालोद्रू मध्ये निर्धाव चेंडू जाते. आता मात्र 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता. जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल. 2 लिगल चेंडू टाकावे लागतील निकेतनला हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 15 धावा. चेंडू मात्र आकाशी फटका केलेला आहे. जग्गू झेपावतोय. सेफ लँड झालेला आहे. दिलीप फक्त एकच धाव पूर्ण करतोय. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेल्या सामन्यामध्ये शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 14 धावा. विजयी संघाला आत्ताच सामना खेळायचा आहे. यानंतर लक्षात घ्या आपण कुठेही जायचं नाही. निकेतन स्विंग अँड मिस याच बरोबर सामना जिंकलेला आहे जयदुर्गा टेमगरपाडा या संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक.